प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती या मालिकेतील भाग दुसरा. आज आपण गोंड, माडिया गोंड ह्या आदिवासी जमातींविषयी जाणून घेणार आहोत. लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित, सादर करते ज्ञानेश्वर बुबडे. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील आदिवासी आणि त्यांची संस्कृती या मालिकेत जाणून घेणार आहोत गोंड आणि माडिया गोंड या जमातीविषयी. अर्थातच तुमच्या मनात त्या संदर्भात बरेचसे प्रश्न असतील. सामान्यपणे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागांमध्ये माडिया गोंड आदिवासी बांधवांची वस्ती आपल्याला आढळून येते. तर एकंदरीतच त्यांची जीवनशैली कशी, काय, नंतर त्यांचा रहिवास कसा असतो, एकूणच दिनचर्या कशी असते, हे सारं आज आपण जाणून घेऊयात. त्यासाठी पुन्हा एकदा आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर पुष्पाताई गावित या आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. पुष्पाताई, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्रात असलेल्या आदिवासी जमातींपैकी माडिया गोंड ही अतिशय महत्वाची आणि बहुसंख्येने असलेली ही जमात आहे. गोंड, माडिया गोंड, राजगोंड, धुर्वे वा नाईक गोंड, खातेला आणि खातुलवार गोंड, मुरिया, मारिया गोंड इत्यादी जमातींचे वास्तव्य आपल्याला गडचिरोली आणि चंद्रपूर परिसरामध्ये आढळते. गोंडांचे मूळ वस्तीस्थान महाराष्ट्रामध्ये याचा शोध जेव्हा मानवशास्त्रज्ञ आणि अभ्यासकांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस गोंड या शब्दाची व्युत्पत्तीही त्यांनी शोधली. भारतातील आदिवासी जमातींपैकी लोकसंख्येने सगळ्यात मोठ्या जमातींपैकी गोंड ही जमात आहे. अगदी थेट ओरिसापासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश एवढ्या परिसरात ती पसरलेली आहे. या गोंड जमातींच्या वास्तव्याच्या प्रदेशाला गोंडवाना हे नाव रूढ आहे. हल्लीच्या आंध्र प्रदेशातल्या आदिलाबाद जिल्ह्यातही माडिया गोंडांची पूर्वीपासून दाट वस्ती आहे. गोंड या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारा असा होतो. गोंड हे स्वतःला कोया किंवा कोईतूर म्हणून घेणे अधिक पसंत करतात. गो म्हणजे जंगल, अंड म्हणजे जंगलात राहणारे लोक असा गोंड या शब्दाचा अर्थ होतो. गोदावरी नदीच्या प्रदेशात बस्तर तसेच सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये माडिया गोंडांची वस्ती आढळते. प्रामुख्याने माडिया गोंड या माडिया गोंडांमध्ये बडा माडिया आणि छोटा माडिया हे दोन प्रकार आहेत. त्यात माडिया गोंडांची प्रमुख जमात जी आहे बडा माडिया, ती लाहेरी पर्वताच्या रांगांमध्ये भामरागड तालुक्यामध्ये ते राहतात. अतिशय मागासलेली जमात असं या जमातीचा उल्लेख केलेला आहे. छोटा माडिया भामरागड आणि एटापल्लीच्या सपाट भागात राहतात. माडिया गोंडांच्या बोलीभाषेत मर्हा म्हणजे झाड म्हणून मारिया अर्थातच माडिया जंगलात राहणारी माणसे असा अर्थ होतो. आता काही प्रमाणामध्ये गोंड आणि माडिया गोंड यांच्यात सगळी सरमिसळ झालेली आढळते. मात्र ते मूळचे दक्षिण भारतातील असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या प्रचलित असलेल्या लोककथांमध्ये ते धन्यगावचे मूळ राहणारे आहेत आणि तिथून ही जमात सर्वदूर पसरली असे सांगण्यात येते. पैनगंगा, गोदावरी, इंद्रावती या नद्यांच्या जवळ प्रामुख्याने गोंडांची वस्ती आढळून येते. मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून गोंड हे द्रविड वंशीय असावेत. कर्नल हिस्लॉप यांनी गोंड आणि खोंड हे एकाच वंशातील असावेत आणि क चा उच्चार ग झाला असे म्हटले आहे. खोंड स्वतःला कू व गोंड कोया, कोई वा कोईतूर म्हणून घेतात. कर्नल हिस्लॉप यांचा हा तर्क मान्य करून आर व्ही रसेल आणि हिरालाल यांनी गोंड आणि खोंड या दोन्ही जमाती मूळच्या दक्षिण भारतातल्या असून त्यांचे स्थलांतर उत्तरेकडे होऊन ते मध्य प्रदेश, ओरिसा या प्रांतात आले असावेत असे म्हणले. या गोंड माडिया या जमातीविषयी अधिक जाणून घेत असताना मॅडम थोडंसं या जमातीचा इतिहास जो आहे त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात प्राचीन असलेली ही जमात
आणि गोंडवाना नावाचा त्यांचा हा प्रांत. आपण आजपर्यंत कुठे ना कुठेतरी गोंड राणी दुर्गावतीचे नाव ऐकलेले आहे. तिच्याशी संबंधित इतिहासही आपण कधीतरी वाचलेला असावा. प्राचीन काळी गोंडांचे वैभवशाली राज्य होते. असे म्हणतात जबलपूर जवळ असलेला मदन महाल हा गोंडवाणी दुर्गावतीचा महाल असल्याचे दिसते. चंद्रपूरच्या गोंड राजांच्या राजवटीची सुरुवात मेजर ल्युसी स्मिथ यांच्या मते 870च्या सुमारास झाली. अजा राजूरकर यांच्या संशोधनातून ही राजवट इसवी सन 1247 साली सुरू झाल्याची नोंद आहे. नर्मदेच्या काठी जबलपूरजवळ गडमंडला तसेच 17व्या शतकात देवगड आणि नंतर नागपूर येथेही आपली गादी स्थापन केली. गोंडवाना नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागावर यादव राजांच्या नंतर सुमारे इसवी सन 1284 नंतर मोगलांचा या भागात प्रवेश होईपर्यंत म्हणजेच 1637 पर्यंत गोंडांच्याच राजवटीचे प्रभुत्व होते. चांद्याच्या गोंड राजवटीचा प्रभाव आणि आदेश आदिलाबाद भागातही चालत होता. चंद्रपूरच्या गोंड राजवटीची सुरुवात माणिकगडला होऊन पुढे त्यांची गादी बल्लारशा अर्थातच बल्लारपूर येथे आली. नंतर चंद्रपूरला शेवटचे गोंड राजे निळकंठशहा यांचेपर्यंत ती होती. गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणजे हत्तीवर आरूढ झालेला सिंह. एक सिंह हत्तीच्या पाठीवर चढून एका पंजाने त्याची सोंड धरून ओढीत त्याच्या पाठीवर उभा आहे. हे चिन्ह गोंडांच्या शौर्याचे विजयाचे प्रतीक असून बल्लारशा आणि चंद्रपूरच्या किल्ल्यांवर गडकोटांवर दगडात कोरलेले हे चिन्ह आपल्याला जागोजागी आढळते आणि त्यावरूनच गोंडांच्या राजवटीचेही वैभवशाली इतिहास आपल्याला कळतो. पुष्पाताई, गोंडांचं लोकजीवन जे आहे ते सुद्धा जरा सविस्तर आपल्या मित्रांना सांगाल? हो, गोंड ही जमात अतिशय प्राचीन असल्यामुळे या जमातीमध्ये शरीरावर गोंदण करण्याची प्रथा आपल्याला आढळते. स्त्री पुरुष दोहोंना अंगावर गोंदून घ्यायला आवडते. गोंड स्त्रिया अलंकारप्रिय आहेत. माडी या स्त्रिया गळ्यात रुपयांच्या माळा घालतात, त्याला झुल्क डबी म्हणतात. स्त्रिया डोकावरच्या केसात लाकडी फणी खोवतात आणि फुले माळतात. ही आवड त्यांना निसर्गतःच असते. जंगलात राहणाऱ्या गोंडांची घरे झोपड्या असतात. त्यांच्या भिंती लाकडी फाट्यांच्या असतात. मातीने भिंती सारवल्या जातात. छपरावर झाडाची बहुधा ताडीच्या फांद्या आणि पाने असतात. त्याचप्रमाणे स्वतःच्या हाताने तयार केलेली गावराणी कौले ठेवली जातात. मासेमारी आणि परंपरागत शेती हा त्यांच्या उपजीविकेचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्या आहारात शाकाहाराबरोबर मांसाहारी असतो. गोंडांची समाजव्यवस्था देवगटावर आधारित अर्थातच गोत्रावर आधारित आहे. 4 देव, 5 देव, 6 देव, 7 देव आणि 12 देव असे त्यांचे गोत्र गट आहे. आणि प्रत्येक गोटात विशिष्ट कुळांचा अंतर्भाव होतो. ते सर्व परस्परांचे सगा म्हणवतात. एकाच देवगटातील कुळांच्या मध्ये विवाह होत नाहीत. म्हणजेच सगोत्र विवाह निषिद्ध मानला जातो. प्रत्येक देवगटातल्या देवतांची नावे असून त्यांचे आराध्य पशुपक्षी असतात. गोंडांमधले सामाजिक संघटन गोत्र समुच्चयाच्या आधारे करण्यात आले आहे. उंदोर, चिंदोर, कांदोर हे कनिष्ठ गट आणि नालवेन अर्थातच 4 देवे, सायपेन 5 देवे, सारपेन 6 देवे, येरवेन 7 देवे, जंगपेन किंवा तोरे अर्थातच 12 देवे हे श्रेष्ठ गोट आहेत. या देवगटांना मानसशास्त्रदृष्ट्या कुलगट असेही म्हणता येईल. पुष्पाताई, तुम्ही आत्ताच सांगितलं की त्यांचे जे विविध गोट असतात ते त्यांच्या दैवतांनुसार आराध्य असे काही पशुपक्षी असतात त्यानुसार असतात. तर आता यानंतर गोंडांची जी दैवत आहेत आणि त्यांच्या ज्या काही श्रद्धेच्या कल्पना आहेत त्या कशा काय आपल्याला सांगता येतील? हो, गोंडांमध्ये साधारणतः महादेवाला अर्थातच ज्याला ते पेरसापेन आणि बडादेव म्हणतात हीच त्यांची प्रमुख देवता आहे. अच्छा. त्यांचा बडादेव आपल्याला मध्य प्रदेशामध्ये त्याचं वास्तव्य आहे असं ते म्हणतात. याशिवाय या बडादेवाचं पेरसापेनाचा लिंगो हा देवदूत आहे.
लिंगो आणि जंगोदेवाची ते पूजा करतात. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील चांद सूरज डोंगरात कचरागड नावाचा एक डोंगर आहे. त्या डोंगरावर गोंडांचे आराध्य दैवत असलेल्या जंगोलिंगो, कुमारलिंगो यांचे देवस्थान आहे. सलाईसाचा झाडावर पेरसापेनचे वास्तव्य आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. याशिवाय माडिया गोंड जमातीत कंकाली, महाकाली, बुढालपेन, कुवारा भिवसेन तसेच स्थानिक दैवत माता मरियाई, वाघोबा इत्यादींचीही पूजा केली जाते. मित्रांनो, चंद्रपूरची महाकाली आणि अचलेश्वर महादेव यांचे गोंड भक्त आहेत. गोंड राजांनीची मंदिरं बनविली आहेत. नारायणपेन आणि भीमालपेन. आदिलाबाद जिल्ह्यातील उटनूर तालुक्यातील केस्पापूर येथील टेकड्यांच्या गुहेत असलेला नागोबा हेही त्यांचे दैवत आहे. अर्थात हे दैवत गोंडांच्या काही पाडींचे दैवत आहे. अर्थातच गोंडांच्या असलेल्या काही पोटजमातींचे ते दैवत आहे. बस्तरमधील गोंड दंतेश्वरी देवीचे भक्त आहेत. इतर आदिवासी जमातींप्रमाणेच गोंडांमध्येही धर्मविधीसाठी भगत, पुजारी, पेरमा यासारखे पुजारी असतात. यांचं कार्य देवदेवतांना आवाहन करणं, दुष्ट शक्ती निवारण, जादूटोणा आणि वन औषधी देणे हे यांचे कार्य असते. या सर्व कार्यात दारू, बकरा, कोंबड्यांचा बळी देणेही ते आवश्यक मानतात. अलीकडच्या काळात आपल्याला ही श्रद्धा थोडीशी मागे पडलेली दिसते. अर्थातच बळी देण्याच्या प्रथांवर काही प्रमाणामध्ये बंधनं आलेली आढळतात. या झाल्या त्यांच्या धार्मिक बाबी. आता यानंतर पुष्पाताई, गोंडांमध्ये सण देखील मोठ्या उत्साहानं साजरे केले जात असतील, तर त्यांचे सण आणि उत्सव कोणते आहेत आणि ते कसे साजरे केले जातात याबद्दलही माहिती सांगा ना. हो, एकूणच या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपला भारत देशच उत्सवप्रिय देश आहे. साहजिकच या सगळ्यांप्रमाणेच आदिवासी जमातीही उत्सवप्रिय आहेत. अनेक वर्षांचे साहचर्य आणि सांस्कृतिक आदानप्रदानातून आदिवासींनी हिंदू संस्कृतीतून बरेच सण स्वीकारले आहेत. त्यात प्रामुख्याने दसरा, दिवाळी आणि होळी हे सण आहेत. हे सर्व सण साजरे करण्याच्या त्यांच्या परंपरा या इतरांपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. ज्या भागात आजही गोंड संस्कृती आदिम स्वरूपात आहे तिथे त्यांचे सण परंपरागत आहेत. माडिया गोंड सणांना पंडुम म्हणतात. त्यांच्यात 4 पंडुम अत्यंत महत्वाचे आहेत. ते कोणते कोणते? पहिला पंडुम आहे पिनू पंडुम, म्हणजे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर साजरा करावयाचा हा सण. पिनू याचा अर्थ पाऊस. बिज्जा पंडुम अर्थातच बी बियाण्यांची पेरणी करण्यासाठी केला जाणारा हा एक उत्सव आहे. इरपा पंडुम अर्थातच ज्यावेळेस मोहाची फुलं असतात, मोहाच्या झाडाला फुलं येतात, त्यावेळेस त्या मोहाच्या फुलाची दारू तयार करून ती स्त्री पुरुष एकमेकांच्या पायाला, गुडघ्याला, कपाळाला त्या दारूच्या बोटाचं थेंब लावतात. आपल्या दैवतांना त्या दारूचं अर्ध देतात आणि मगच ते दारू ते प्राशन करतात. हाही त्यांचा एक मोठा उत्सव असतो, ज्याला इरपा पंडुम म्हटले जाते. पिंडी पंडुम म्हणजेच नवीन धान्याचे पीठ दळण्याचा सण. यात नवीन धान्य अर्थातच तांदूळ, भात हे त्यांचं नवीन धान्य असतं आणि त्याचे पीठ दळण्याचा सण म्हणजेच पिंडी पंडुम. याबरोबरच त्यांच्या पशुधनाचीही पूजा केली जाते. नवान्न खाण्याची सुरुवात करण्याच्या सणाला माडिया गोंड पोलवा म्हणतात. काकडी, मोहाची फुलं, मका, नवीन तांदूळ आणि चिंच या सर्व खाद्यान्नांचा आहारात समावेश करण्यापूर्वी पोलवा पंडुम अर्थात नवान्न खाण्याचा हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात, गोंडवाना राज्यकर्ते आपल्या विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अहेरी येथील असलेले गोंडराजे विजयादशमीला विजयोत्सवाचे एक विधिनाट्य रंगते. होळीचा सण ही नृत्यातूनच ते साजरा करतात. एकंदरीतच जर बघितलं आपण पुष्पाताई, तर सृष्टी चक्राशी अतिशय जवळून निगडीत असलेले हे सगळे सण आणि परंपरा असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आदिवासी स्वतःला निसर्गपूजक म्हणून घेण्यातच ते धन्यता मानतात आणि निसर्ग हाच आमचा धर्म आहे असे ते म्हणतात. गोंड आणि माडिया गोंडांचे काही विशिष्ट पद्धती आपण आधी बघितल्यात,
तर आता त्यांच्या विवाह पद्धती कशा असतात त्याबद्दल काय सांगाल? सगळ्याच आदिवासी जमातींप्रमाणे माडिया गोंडांमध्येही वधूमूल्य अर्थातच हुंडा घेतला जात नाही. त्यांच्यातही देज घेतले जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जिथे आदिवासी जमातींचं वास्तव्य बहुसंख्येने आहे त्या जमातींमध्ये स्त्रियांची संख्या ही दर हजारी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळली. तिथे स्त्री पुरुष विषमता लिंगभेद आपल्याला आढळले नाहीत. अर्थातच आदिवासी समाजामध्ये असलेल्या विवाह प्रथेला आणि आदिवासी समाजात असलेल्या स्त्री पुरुष समानतेला ह्याचे सगळे श्रेय आपण द्यावे असे मला वाटते. निश्चितच आदिवासी समाजात कोणत्याही जमातीमध्ये बालविवाहाची प्रथा नाही. वयात आल्यानंतरच विवाह होतात. एकाच गोत्रात विवाह होत नाहीत. त्याचप्रमाणे एका देवगटातही विवाह होत नाही. मुला मुली स्वतःच्या पसंतीने विवाह करू शकतात. असे असले तरी माडिया गोंडांमध्ये स्वतःच्या पसंतीने विवाह करू पाहणाऱ्या मुला मुलींनाही देवगोटाचे आणि गोत्राचे बंधन पाळावे लागते. विवाह मुलीच्या घरीच होतो. सालई झाडाचा खांब विवाह समारंभामध्ये असावाच लागतो. त्याच्या भोवतीच विवाहाचे सारे विधी पार पाडले जातात. एक विशेष पद्धत या माडिया गोंडांच्या विवाह पद्धतीत मला जाणवली ती अशी, वराचा उजव्या पायाचा अंगठा आणि वधूच्या डाव्या पायाचा अंगठा एकमेकांना त्यांचा स्पर्श केला जातो. ते जोडले जातात आणि मगच खऱ्या अर्थाने तो विवाह विधी पार पडला असे समजतात. पूर्ण झाला असे म्हणतात. प्रत्येक जाती जमातीमध्ये विवाहाची एक विशिष्ट अशी पद्धत आपल्याला दिसते. आदिवासी समाजात हुंड्याची प्रथा नाही हे आपण वारंवार पाहणार आहोत. वधूला देज दिले जाते. ते पैसे, धान्य, बकरा, कोंबडा अशा स्वरूपात असते. देज देणे शक्य नसल्यास मुलाला मुलीच्या वडिलांकडे ढगल्या म्हणून विशिष्ट काळापर्यंत काम करावे लागते. ज्याला आपण आदिवासी म्हणतो ती संस्कृती आदिवासी नाही तर बरीचशी काळाच्या पुढे गेलेली आपल्याला जाणवते. विवाहित स्त्रीला घटस्फोट मागण्याचा हक्क सुद्धा आहे. पुनर्विवाह आदिवासी समाजाने समाजमान्य केलेला आहे. पुष्पाताई, मागे एकदा बोलत असताना तुम्ही हे देखील म्हणलात की यांच्यातले सगळेच पद्धती रीतिरिवाज हे काहीसे वेगळे असतात. तर या माडिया गोंडांमध्ये मृत्यूनंतर ज्या काही पद्धती पाळल्या जातात किंवा रूढी परंपरा असतात त्याबद्दल काय सांगाल? एकूणच मृत्यू संस्कार, मृत्यूच्या वेळेस केल्या जाणाऱ्या विधी या प्रत्येक जाती जमातीमध्ये या वेगवेगळ्या आहेत. तशाच एक वेगळेपण या माडिया गोंडांमध्येही आढळतो आपल्याला. माडिया गोंडांमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10व्या दिवशी किंवा 1 महिना झाल्यावर अथवा सोयीप्रमाणे केव्हाही करसड हा धार्मिक विधी केला जातो. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ गावातील महत्त्वाच्या जागी समारंभपूर्वक एक मोठा दगड उभारण्यात येतो. याला कलबंडा किंवा उरस्कल असं म्हणतात. करसड प्रसंगी एका विशिष्ट प्रकारचे संगीत आणि मातीचा ढोल वाजवण्यात येतो. दारू पिऊन नृत्यही करण्यात येते. माडिया गोंड आणि गोंड यांची जी बोलीभाषा आहे किंवा त्यातली काही गीतं आहेत किंवा लोकनृत्य देखील ही मंडळी करत असतात, तर या संदर्भात काय सांगाल? प्रत्येक जमातीची बोलीभाषा ही वेगवेगळी आहे आणि त्या जमातीच्या नावानुसारच त्यांची बोलीभाषा ही ओळखली जाते. गोंड आणि माडिया गोंड या जमाती जी बोली बोलतात ती द्रविड समुदायातील आहे. त्यांच्या वास्तव्याच्या प्रदेशानुसार बोलीत भेद आढळतात. गोंडांची बोली ही माडिया गोंडांच्या बोलीचे प्राचीन रूप आहे. अर्थातच गोंड हे माडिया गोंड हीच बोली बोलतात हे यावरून आपल्या लक्षात येते. यवतमाळ आणि अमरावतीच्या बोलीवर मराठीचा, नागपूर गोंदियाकडील बोलीवर हिंदीचा प्रभाव जाणवतो. चंद्रपूर, अहेरी, सिरोंचाकडील गोंडी बोलीवर तेलुगूचा प्रभाव जाणवतो. आणि माडिया गोंडांची जी गोंडी बोली आहे, जिला माडिया भाषा हे प्राचीन नाव आहे, या माडिया गोंडांच्या बोलींमध्ये प्राचीनता आणि अभिजातता या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळी दिसून येतात. या बोली लोकवाङ्मयाने समृद्ध आहेत. कधी काळी गोंडी भाषेला लिपी होती असे गोंडी भाषेचे अभ्यासक मोतीरावण कंगाली म्हणतात. त्यांनी सिंधू संस्कृतीतील चित्रलिपी आणि गोंडींची प्राचीन लिपी यातील साम्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. माडी या गोंडीत तमिळ, तेलुगू सोबतच कन्नड शब्दही आढळतात. संस्कृत शब्दही मोठ्या प्रमाणात आढळतात. यावरून आपल्याला असे दिसते की माडी या गोंडी असो वा गोंडी बोली असो, या बोलीभाषा या अतिशय प्राचीन, कदाचित संस्कृत भाषेच्याही आधीच्या असाव्यात असे
कॉल्डवेल सारख्या पाश्चात्य अभ्यासकाचे मत आहे. लिंगोने गोंडांना जशी समाज रचना करून दिली, देव वाटून दिले, त्याप्रमाणे त्यांना नृत्य आणि संगीतही शिकवले अशी श्रद्धा आहे. आपण भुंग्याला पाहतो. भुंगा घुं 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 ध्वनी करत त्या ध्वनीनुसारच तो वर्तुळाकार फिरत असतो. त्याचप्रमाणे आदिवासींची नृत्याची संकल्पना आहे. आदिवासी गोलाकारच नाचतात. गोंडांच्या पारंपरिक नृत्यात रेला हे नृत्य मनोवेधक आहे. ढोल, कुंडुंडी, चिटकोरा, पायात घुंगरू यासारख्या वाद्यांच्या ठेकावर सामूहिकरित्या स्त्री पुरुषांचे नृत्य असते. सण समारंभ प्रसंगी पारंपरिक गीतेही गायली जातात. तिना नामूर, नेई नामूर हा रेला नृत्याचा एक प्रकार आहे. या नृत्यात खूप वेग आणि प्रचंड जोश असतो. दसऱ्याच्या निमित्तानेही नृत्य केले जाते. गोंडांचे ढेमसा नृत्य हे एक विधी नृत्य आहे. देव स्थापन करताना आणि आनंदाच्या प्रसंगी ते नृत्य केले जाते. ढोलाच्या तालावर झेंडा लावलेली काठी, तिला मोरपिसे, सल्ले आणि रंगीत कापडाने ती सजवली जाते. त्यांचा तो पेरसापेन देव आहे अशी श्रद्धा असते. बडा माडी या गोंडांच्या नृत्यात बस्तर भागात या पायात कमरेला 3-4 प्रकारचे घुंगरू बांधून नृत्य करतात. त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलत असताना पुष्पाताई, गोंड आणि माडिया गोंडांच्या जीवनशैलीचं काही एखादं वैशिष्ट्य आपण आवर्जून सांगू शकतो का? हो, गोंड माडिया गोंड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या युवागृहाचं अर्थात घोटूलचं चित्र उभं राहतं. ते घोटूल बद्दल थोडंसं सविस्तर सांगता आलं तर बरं होईल. हो, घोटूल म्हणजे एक मोठी झोपडी. ही झोपडी गावाच्या मध्यभागी असते. पूर्वी या झोपडीचे छत झाडपाल्याने शाकारलेले असायचे. आता अलीकडे ते कौलारू असते. त्याचे 2 भाग असतात. घोटूलमध्ये सायंकाळी गावातील तरुण मुली एकत्र जमतात, गातात, नाचतात आणि रात्री आपापल्या घरी जातात. पूर्वी मुलामुलींना घोटूलमध्ये झोपण्याची प्रथा होती. आता ती बंद झाली आहे. यातून परस्परांशी परिचय, मैत्री आणि त्यातून विवाहही ठरविले जातात. अगदी सहजपणे या गोष्टी घडत असतात. घोटूलमध्ये विवाहित स्त्रीला प्रवेश नसतो. रात्रीपर्यंत मुलामुलींची जी नाचगाणी होतात त्यांना घोटूल पाटा असे म्हणतात. एक प्रकारे समाज शिक्षण आणि संस्काराचे ते केंद्र आहे. घोटूल म्हणजे गोंड, माडिया गोंड, मुरिया यांचे सांस्कृतिक जतन आणि संवर्धन करण्याचे केंद्र आहे. पुष्पाताई, एकंदरीतच माडिया गौंड हे जे आदिवासी बांधवांची जमात आहे, त्यांच्यातल्या सांस्कृतिक परंपरा असतील किंवा त्यांच्यातल्या धार्मिक श्रद्धा भावना असतील, या सगळ्यांबद्दल तुम्ही अतिशय छान सविस्तर माहिती दिलीत. या भागासाठी आपण इथेच थांबणार आहोत. मित्रांनो, थांबूयात. नमस्कार. आपण ऐकत होतात महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती या मालिकेत गोंड आणि माडिया गोंड ह्या आदिवासी जमातींविषयी. लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित. लेखिकेसह सहभाग श्रीकांत दाणी. निवेदन वैदेही नाखरे. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.